आलीस? आजी बोललंच मला. अरे पोरांनो, महाभारत का घडलं ते माहिती आहे का तुम्हाला? कौरव आणि पांडवांच्या त्यांच्या राज्यावरनं, त्यांच्या जागेवरनं वाटणी झाल्या म्हणून महाभारत घडलं. आणि आजकाल जिथं तिथं ह्या जागेवरनच महाभारत घडतंय. आणि तेच झालं ना, तुमच्या मैत्रीत बी त्या जागेवरनच आता फूट पडली आहे का नाही? एकमेकांशी बोलेनासे झालाय तुम्ही. लहानपणी तुम्ही एवढं एकत्र खेळलेले जिगरी मित्र मैत्रिणी आणि एवढ्याशा जमिनीच्या वादावरनं तुमच्यात फूट पडू शकते? अरे इतकं तुमचं नातं कमकुवत आहे का? इतकी तुमची मैत्री कमकुवत आहे? आजी तुम्ही समजते तसं नाही का डॅडी? तुम्ही मला आधीच सांगितलं असतं ना, मी स्वतः घरी घेऊन गेलो असतो याला. मी नव्हतं कॉलरला हात धरायला पाहिजे होतं. तुम्हाला नाही माहिती डॅडींना गावात किती मान आहे. अच्छा, त्यांचा मान तो मान, माझ्या आजीचा मान नाही का? तुला काय काय बोलले माहितीये तुला? शिवा, हे बघ शिवा, काय काय गोष्टी अशा असतात ना की त्या जिथल्या तिथंच सोडून द्यायच्या असतात. मी हे कवाच सोडून दिलंय, मी त्या दिवशीच समज सोडून दिलंय. डोसक्यात नाही ठेवायचं ग. काय होतं माहितीये का, जेव्हाच्या तेव्हा त्या गोष्टी जर सोडून दिल्या नाहीत ना तर मन पोखरत राहतात, नाती गिळून टाकतात. आणि तुमच्या दोघांच्या बाबतीत तेच झालंय. इसरून जा समज, नका डोसक्यात ठेवू. एवढे तुम्ही मित्र मैत्रिणी जवळचे एकमेकांवर इतकं प्रेम करताय आणि मग एवढ्याशा जमिनीच्या तुकड्यासाठी इतकं वाकडवताय. तुम्ही दोघांनी हे जिथल्या तिथं इसरायचंय आणि एकमेकांनी माफ करायचंय. काय ते तुमच्यात काय म्हणतात ते सॉरी फॉरी काय जे आहे ना, ते एकमेकांनी म्हणायचं आणि सोडून द्यायचं. काय शिवा? अगं म्हण की सॉरी. माफ कर शिवा. यात 50,000 कमी आहेत. हा मग मला पण काहीतरी राहू द्या ना, का हात हलवत जाऊ इथून? एक तर घाट्यातला सौदा केला, वर सगळे पैसे हवेत. आवाज खाली. तू आला होता माझ्याकडे इप्पडीक जमिनीचा व्यवहार घेऊन, मी नाही. ज्वेलर आणि तुम्ही काय कमी झोल केला? त्यावेळेला सोन्याची वाटली ना जमीन, म्हणून लगेच आलात विकत घ्यायला. मला वाटलं तुम्ही शिवाला पुरून उराल. तुम्ही पण नांगीच टाकली तिच्या पुढे. ए थोबाड बंद कर तुझं. आवाज वाढवलास ना इथंच उभा चिरी. तुझी वटवट बंद कर आणि उरलेल्या 50,000चं काय करायचं ना ते सांग. चल राहू द्या, मला सूट दिली म्हणून समजा. का रे, कशाबद्दल? आमच्या मातोश्रीनी 2 सनसनीत कानाखाली मारले ना माझ्या. कोणामुळे? तुमच्यामुळे. त्या प्रत्येकाचे 25-25 हजार रुपये कट. लय हुशार आहेस रे तू. 25-25 हजार कट. वा, काय ना, सध्या आमचा मूड लय चांगला आहे. आयुष्यात जरा चांगलं काहीतरी घडतंय ना, त्यामुळं दाखवली तुला दारिया दिली. सोडला चल, दिली तुला सूट. पण परत दिसू नको इकडे. परत जर वाटत आलास तर कर्मानं मिळाला. लक्षात असू दे. चल थांब. तुझ्या आईने ज्या 2 कानाखाली मारल्यात ना, त्याच्यापेक्षा जबरदस्त कानाखाली माझ्या आजच्या खाशी. तर लिख.
संत्या काय झालं? ते आमच्या घरी आलेलं मुंबईचं पाहुणं तुला दिसलं का कुठं? नाही का काय झालं काय? नाही काय नाही दिसलं तर सांग मला. हा सांगतो. पुढे दिसलं कुठं? नाही तुला? नाही कुठं. कुठे गेले असतील रे? पुढे आशूला काय झालं बिलं तर? दादा अरे तू टेन्शन नको घेऊ. तूच असा खसलास तर बाकीच्यांचं काय व्हायचं? अरे कसं टेन्शन घेऊ नको पुढे. अरे आपलं पाहून नाहीत ते, आपल्यावर जबाबदारी आहे त्यांची. एक तर माझं आणि शिवाचं भांडण व्हायला नको होत. ते कुठंतरी मिटलं तर बाह्याज्याला इथे येऊन चूक झाली असं तर वाटणार नाही ना. नाही ना दादा, अरे आजी समजूतदार आहेत. ते असा गैरसमज करून नाही घेणार. अरे वय पण तेजूचं लग्न डोक्यावर आहे. आशूला काय झालं बिलं तर मला हे लग्न कसं ताटामाटात करू वाटेल सांग बरं. शिव मला बहिणीसारखी आहे. अरे एका बहिणीचा संसार उभा करताना दुसऱ्या बहिणीचा संसार विस्कटताना कसा बघू मी? पुढे तिचं कुंकू धोक्यात आहे. दादा तू काळजी करू नको. आपण हुडकू आशुदाजींना. जिथं कुठं असतील तिथं हुडकू. गावतील ते. घावतील नाही, कुठल्याही परिस्थितीत घावलंच पाहिजे. सईकडे शोधायचं काय. चल.